गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र तया आठविता महापुण्यराशी नमस्कार माझा ज्ञानेश्वरासी। ज्ञानेश्वर महाराज की जय। आपण कालच्या भागामध्ये असं बघितलं की हे जे सगळे ज्ञानेश्वर महाराजांनी वेगवेगळ्या प्रकारे उपमा देऊन आपल्या संसारातल्याच उपमा देऊन हळूहळू या सगळ्यामध्ये आपल्याला ओढलेलं आहे। म्हणजे आम्हाला संसाराची जाणीव आहे, त्यातले वेगवेगळे अनुभव आम्ही घेतलेले असतात, पण हे सगळे अनुभव आपल्या अमृतानुभवाबरोबर जोडून त्यांनी आम्हाला हळूहळू अमृतानुभव समजवायला सुरुवात केलेली आहे। त्यामुळे हे प्रकृती आणि पुरुष यांचं जे संसारातलं रूप आहे ते आपण पाहत होतो आणि ते पाहतानाच आपल्या लक्षात आलेलं आहे की इथे ज्ञानेश्वर माऊलींनी त्यांना वेगवेगळ्या जे नवऱ्याच्या बाबतीमध्ये जे म्हटलं जातं तसं वेगवेगळ्या प्रकारच्या त्यांना उपमा दिलेल्या आहेत आणि उपमा देताना सुद्धा त्यांनी त्याच्यामध्ये त्याला वेगवेगळे दादूला अंबुला असं सगळं वर्णन त्याचं केलेलं आहे आणि ते शब्द त्यांनी इथे वापरलेले आहेत। आणि हे शब्द वापरताना ते असं म्हणतात खरं म्हणजे की वेद्यांचे बोणे। आता हा पुढचा जो भाग सुरू झालाय त्याच्यामध्ये त्यांनी हे सगळं वर्णन केलेलं आहे। ह्या वर्णनामध्ये ते म्हणतात वेद्याचे बोणे बहु। बोणे असं जे त्यांनी म्हटलेलं आहे ती सगळी बोणे म्हणजे ज्याच्यामध्ये भात पोळी लाडू वगैरे हे सगळे खाण्याचे पदार्थ। आणि हे खाण्याचे पदार्थ जर आपण बघितलं तर हे सगळे पदार्थ म्हणजे नित्याच्या आपल्या व्यवहारात येणारे पदार्थ आहेत। त्याला बोणे हा शब्द पूर्वी वापरत होते। हे बोणे शब्द जो आहे त्याच्यावरनच बगुणे किंवा बोगुणे हा शब्द निर्माण झालेला आहे। बोगुणे म्हणजे भांड, जे अन्न ठेवायचं भांड असतं त्याला बोगुणं असंही म्हणतात। त्याच्यावरूनच बोळकी हा शब्द निर्माण झालेला आहे। अशा प्रकारे त्यांनी सांगितलेलं आहे की हे सगळं करत असताना ही जी बोगुणे आहेत भांडी आहेत ती भरून तिने सगळा स्वयंपाक केलेला आहे। आणि हे सगळा स्वयंपाक ज्या वेळेला केला त्यावेळेला मात्र हा झोपलेला होता, शांत होता, निवांत होता आणि त्यांनी हे सगळं एकापाठोपाठ एक सगळं सुरू केलं। तिने करायला सुरुवात केली, खूप मोठा स्वयंपाक झाला, सगळं तिने केल्यानंतर मग मात्र ती त्याला उठवायला गेली। कारण ती उठवायला गेली याचं कारणच असं आहे की हे सगळं शिवशक्तीचं वर्णन जरी केलेलं असलं तरी सुद्धा याच्यामध्ये आपण जर बघितलं तर या सगळ्या ह्याच्यामध्ये त्या शिवशक्तीचं म्हणजेच त्यांच्या संसाराचं म्हणजेच या ब्रह्मांडाचं वर्णन त्यांनी केलेलं आहे। आणि मग ती त्याला उठवायला गेली, अहो किती वेळ झोपलायत तुम्ही, असं तची असे आहात ना, म्हणजे तुम्ही जागे आहात ना, अशा पद्धतीने तिने त्यांना उठवलेलं आहे। आणि एकदा का उठवलं आणि उठवून झाल्यानंतर मात्र याला प्रचंड भूक लागलेली आहे, तेही आपण बघितलं होतं की ही जी प्रचंड भूक लागली त्यावेळेला मात्र त्याला अजिबात राहवत नाही म्हणजे तिने जो काही सगळा स्वयंपाक केलेला असतो, जे काही सगळं वर्णन केलेलं आहे या स्वयंपाकाचं आपण बघितलं होतं काल। आणि हे सगळं ब्रह्मांड बहुरूपी नामरूपानी असं गलबललेलं सगळं ब्रह्मांड निर्माण केलेलं आहे, म्हणजेच हे विविध प्रकारचं जेवण त्यांनी तयार केलेलं आहे।
आता हे जेवण तिने केल्यानंतर हा जेव्हा उठतो त्यावेळेला मात्र त्याला इतकी काही भूक लागते आणि ती भूक लागल्यानंतर वेद्यांचे बोणे बहु असं म्हटलेलं आहे. वेद्य असणारे, आता दृष्टीला जे वेद्य असणारे आहे, जाणवणार आहे, म्हणजे नामरूपात्मक जे जे विराट विश्व आहे ते विराट विश्व म्हणजे त्याच्यासाठी असलेली ही पंचपक्वान्नाची मेजवानीच होती. थकून भागून सगळं तो झोपलेला आहे, साक्षी रूपाने बघत होता वगैरे हे आपण सगळं वर्णन केलं होतं. पण आता उठल्यानंतर त्याला एवढी भूक लागली आहे आणि ही भूक लागलेली असताना स्त्रीने पुरुषाला जेवायला वाढणं किंवा खायला करून देणं हे अगदी साहजिक आहे. आणि त्यामुळे तो झोपलेला असताना तिने जे पदार्थ केले ते सगळेच्या सगळे तिने वाढायला त्या बोगुण्यामधनं काढले आणि वाढायला सुरुवात केली. आणि वाढीतणेशी जेऊ धाला जो 36वी ओवी आहे अमृतानुभवातली. मग त्याच्या वेळेला हे सगळं ज्या वेळेला तिने त्याला वाढायला सुरुवात केली त्यावेळेला त्यांनी भरा 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 सगळं खायला सुरुवात केली आणि म्हणाला, वा काय छान झालेलं आहे, तू केवढा सुंदर स्वयंपाक केलेला होता, केवढ्या घडामोडी केलेल्या आहेत. म्हणजे मी दोन्ही अर्थाने सांगते, म्हणून एकदा असं आणि एकदा तसं सांगते की केवढ्या घडामोडी केल्यास, हे नामरूपात्मक केवढं सगळं ब्रह्मांड निर्माण केलं आणि एकापेक्षा एक सरस केलेलेस, एकापेक्षा एक. कारण या ब्रह्मांडामध्ये जसे बद्ध आहेत, साधक आहेत, सिद्ध आहेत, ज्ञानी आहेत, परमज्ञानी आहेत, अनेक प्रकारची लोक तिने निर्माण केलेली आहेत आणि ज्यामुळे या विश्वाला खरं म्हणजे सुचारूपणे चालण्यासाठी मदत होणार आहे. हे सगळं छान छान पदार्थ तू तयार केलेत, पण आता मला भूक लागली. कारण ज्या वेळेला बद्ध, मुमुक्षु, साधक, सिद्ध या अवस्था ओलांडून माणूस पलीकडे जातो त्यावेळेला मात्र त्याला हे सगळं विश्व नाहीच आहे असं जाणवायला लागतं. त्याचं कारणच असं आहे की हे सगळे पदार्थ तो भराभर खाऊन टाकतो, म्हणजे ते सगळं नष्ट व्हायला लागतं. ही पंचपक्वान्नाची मेजवानी तो जेवायला सुरुवात करतो त्याच वेळेला ती विचारते, धालास का? धाला जो असा जो शब्द आलेला आहे ना, वाढीतणेशी जेऊ धाला जो. धाला जो म्हणजे तो धाला. तो धाला काय तर धाला हा शब्द जो आहे तो आता फारसा, बोगुण हा शब्द सुद्धा फारसा ऐकवात येत नाही, तसं धाला हा पण शब्द ऐकू येत नाही. धाला म्हणजे तृप्त झालास का असं ती विचारते. आता हे तृप्त झालास का हे आपण जर बोडण वगैरे ज्यांच्या घरी असतं ते त्यावेळेला जी अंगात येणारी बाई असते ती देवी समजली जाते आणि ते बोडण कालवलं जातं आणि त्यावेळेला काय ती म्हणेल त्याप्रमाणे त्याच्यामध्ये पंचामृत घातलं जातं. आणि हे बोडण ज्या वेळेला असतं त्यावेळेला तिला शेवटी विचारलं जातं, झालीस का? म्हणजे आता तृप्त झालीस का? ती जेव्हा तृप्त झाली म्हणते तेव्हा ते बोडण थांबवलं जातं की आता ती तृप्त झालीये म्हणून. हे झालास का असं ही प्रकृती त्या पुरुषाला विचारते आणि तो वाढत जातोय, ही वाढत जाते आणि ती तो त्याप्रमाणे खात जातोय. आता जेवण झालंय, जेवला आहेस, पण आता शेवटी झालास का विचारल्यानंतर तो तिलाही खाऊन टाकतो आणि मग म्हणतो, आता मी तृप्त झालो. या मायेला ओलांडल्याशिवाय, मूळ मायेला ओलांडल्याशिवाय परब्रह्मापर्यंत जाता येत नाही. तसंच ही प्रकृती आणि पुरुष हे एकरूप झाल्याशिवाय परमशिवापर्यंत जाता येत नाही, हे यातनं आपल्याला सूचित केलेलं आहे. हे जागा होणं म्हणजे सर्व विश्व मावळून जाणं असा हा प्रकार आहे. इथे एक गोष्ट खरं म्हणजे सांगावीशी वाटते. आपण हे सगळं जे ऐकतोय त्याच्यामधलं महत्वाचा भाग आहे तो एक भाग सांगितला की आपल्याला पुढे जाता येईल. डॉक्टर मानसी कणेकर यांनी एक सौंदर्य लहरीतला 11वा जो श्लोक आहे त्यानुसार श्रीचक्राची मांडणी केलेली आहे. श्रीचक्र आपल्याला सर्वांना परिचित असेल की श्रीचक्र म्हणजे एकात एक सगळे त्रिकोण गुंफलेले असतात आणि असं गोल असं ते असलं तरी एकात एक सगळे त्रिकोण असतात. काहींची खाली तोंड असतात, काहींची वरती तोंड असतात आणि मध्ये ते बिंदू असतात वगैरे अशा पद्धतीचं असतं. तर ते जे श्रीचक्र आहे त्या श्रीचक्राचा जो बिंदू आहे, बिंदू म्हणजे मध्यभागी जो असणारा बिंदू आहे तो म्हणजे या श्रीचक्राची नाभी असते.
आणि या श्रीचक्राची नाभी म्हणजे जिथून उगम झालेला आहे तो हा पूर्ण शंभू असतो, म्हणजे परमशिव असतो. आता या सहस्र चक्रातलं जर आपण बघितलं तर ब्रह्मरंध्र जे आपल्या इथे टाळूच्या इथे असतं ते म्हणजे हे नाभी आहे. तिथे त्या परमशिवाचं ठिकाण आहे. म्हणून सहस्र दलचक्र हे योगमार्गाप्रमाणे आपण म्हणतोय, पण मुळामध्ये ही जी नाभी आहे आपण त्या योगमार्गाकडे न वळता फक्त त्या श्रीचक्राचं वर्णन बघूया. ही चक्राची जी नाभी आहे तो म्हणजे हा पूर्ण शंभू किंवा परमशिव ज्याला म्हटलं जातं तो आहे. आता हा परमशिव जो आहे तो म्हणजे मध्यबिंदू आहे आणि तो बिंदू म्हणजेच चारुस्थळ आहे. आपण काल पाहिलेलं आहे, चारुस्थळी एकाहारी एकांगी असं जी ओवी होती त्यावेळेला आपण पाहिलेलं आहे की हा बिंदू जो आहे ते म्हणजे चारुस्थळ आहे, ते परमशिवाचं अधिष्ठान आहे आणि त्या अधिष्ठानावरती हे दोघं प्रकृती पुरुष आहेत. अशा पद्धतीने आपण पाहिलं होतं. हा जो बिंदू आहे हा बिंदूच पुढे शक्ती बनायला सुरुवात होतो. त्याच्या त्या एका असण्यावरती असतची असे त्या असण्यावरती म्हणजे तो पाया आहे. त्रिकोण जर आपण बघितला समद्विभुज त्रिकोण आपण लहानपणी शाळेमध्ये शिकलेलो आहोत. असेच त्रिकोण त्याच्यामध्ये असतात समद्विभुज त्या श्रीयंत्रामध्ये. आणि ते जर आपण बघितलं तर हा जो पायाचा जो आहे तो म्हणजे हा परमशिव आहे. त्याच्या अधिष्ठानावरती अगदी साम्यत्वाने राहणारे, दोन्हीही समसम प्रमाणात राहणारे, म्हणजेच द्वंद्व समासामध्ये मी म्हटलं होतं की दोघांनाही सारखंच महत्व असतं. म्हणून देवो देवी शिव शक्ती प्रकृती पुरुष अशा पद्धतीने मांडणी केलेली आहे. हे दोघं म्हणजे त्या पायाभूत रेषेची दोन समद्विभुज जे असतात ते. आणि मग असा हा समद्विभुज त्रिकोण तयार होतो आणि हे दोघं जे वरती आहेत त्या मूल पायाभूतावर असणारे ही प्रकृती पुरुष जे आहेत ते म्हणजे ते प्रेमाचा आस्वाद घेणारे देवोदेवींचं युगुल आहे. या श्रीयंत्रामधलं जर आपण बघितलं तर 4 ऊर्ध्वगामी असे त्रिकोण असतात, म्हणजे ज्यांची टोकं वरती असतात त्याला ऊर्ध्वगामी म्हणतात. ही जी 4 टोकं आहेत ती ऊर्ध्वगामी त्रिकोण जे आहेत ते 4 त्रिकोण असतात. आणि हे म्हणजे खरं तर त्या देवीच्या गळ्यातला जो ताईत आहे म्हणजे आहेव तंतू जो आहे किंवा जे मंगळसूत्र तिने घातलेलं आहे त्याच्याशी लग्न झाल्यानंतर तो मंगळसूत्र म्हणजेच त्या प्रियकराचं द्योतक आहे. अशा पद्धतीने सांगितलं. हे 4 ऊर्ध्वगामी जे आहेत ते त्या प्रियकराचे त्रिकोण आहेत आणि 5 अधोगामी जे आहेत ते अधोगामी जे त्रिकोण आहेत ते 5 आहेत आणि ते 5 म्हणजे या प्राणेश्वरीचे त्रिकोण आहेत. हे दोन्ही त्रिकोण एकमेकांमध्ये इतके बेमालूनपणे त्या श्रीयंत्रामध्ये मिसळलेले असतात. आता ह्याच्यामध्ये ऊर्ध्वगामी आणि अधोगामी हे जे सांगितलंय, आपल्याला ऊर्ध्वगामी प्रवास करायचा आहे तो अमृतानुभवाच्या वाटेने करायचा आहे आणि अधोगामी प्रवास म्हणजे हा आपल्या प्रपंचामध्ये गुंतलेला आहोतच, त्यातनं बाहेर काढून आपल्याला ते ऊर्ध्वगामी करतायत. म्हणून हा पहिला शिवशक्ती समावेशन जो आहे तो संसाराचं चित्रण करणारा आणि पर्यायाने त्यातनं बाहेर कसं पडायचं हे दाखवणारा असा हा पहिला म्हणजे पहिलं हे जे शिवशक्ती समावेशन प्रकरण आहे ते त्यासाठी आहे. मग हे जे ऊर्ध्वगामी आणि अधोगामी, तर ऊर्ध्वगामी आहे ते जे सगळे त्या प्रियकराचे आहेत म्हणजे त्या शिवशक्ती याच्यामधल्या शिवाचे आहेत, शक्ती सहित असणाऱ्या शिवाचे आहेत. आणि जे अधोगामी 5 आहेत ते मात्र या प्राणेश्वरीचे आहेत, प्रकृतीचे आहेत. पण तरीही ते एकमेकांमध्ये इतके बेमालूनपणे मिसळलेले आहेत आणि ते बेमालूनपणे जे मिसळले नंतर त्याच्यामध्ये छोटे छोटे त्रिकोण तयार होतात. नीट आपण बघा एकदा हे म्हणजे तर त्या ह्याच्यावरती लक्षात येईल आपल्या श्रीचक्र बघितल्यानंतर की ते 43च्या आसपास त्रिकोण आहेत. मला आता एक्झॅक्ट आठवत नाही पण 43 त्रिकोण असावेत. तर हे जे 43 त्रिकोण आहेत आतमध्ये निर्माण झालेले या दोघांच्या समावेशनामुळे हे इतके म्हणजे ते त्रिकोण जर आपण पाहायला गेलो तर हे 5 ते 4
हे 43 सगळे व्यवस्थित दिसतात. पण तसं जर पाहिलं तर एकमेकात बेमालूनपणे मिसळलेले पण आहेत. म्हणजे हे जे 5 आणि 4 हे जे त्रिकोण आहेत हे शिव आणि शक्तीचे आहेत. उरलेले हे 45 आहेत ते त्यांचं मोठं बाळ आहे त्याचे आहेत असंही म्हणायला हरकत नाही. असं सर्व वर्णन शंकराचार्यांच्या सौंदर्य लहरी त्यातल्या 11व्या श्लोकामध्ये हे श्रीचक्र कसं आहे त्याचं वर्णन केलेलं आहे. आणि शिवशक्ती समावेशनाचा हा उत्कृष्ट असा अनुबंध आहे किंवा आकृतीबंध आहे असं डॉक्टर मानसी कणेकर आहेत त्या म्हणतात. आणि हे जे श्रीचक्र आहे त्याच्यामध्ये शतकोटी सूर्यप्रभेप्रमाणे त्यात दिव्यतेची स्पंदन पावणारी अशी आत्मसाक्षात्काराचं महाद्वार तिथे आहे. महाद्वाराची गुरुकिल्ली तिथे आहे असंही वर्णन केलेलं आहे. आणि ही गुरुकिल्ली म्हणजे दुसरं तिसरं कोणी नसून महात्रिपुर सुंदरी आहे, ललिता देवीचं लावण्य आहे, ते म्हणजे हे श्रीयंत्र आहे असं म्हटलेलं आहे. आता इथे शतकोटी सूर्यप्रभेप्रमाणे, आता तो सूर्य आणि ती प्रभा, त्याची ती प्रभा म्हणजे इथेही प्रकृती आणि पुरुष अशी 2 तत्व इथे येतात. सूर्यच नसेल तर त्याची प्रभा येणारच नाही, पण सूर्य असेल तर त्याची जी प्रभा येते ती मात्र शतकोटी. तो एकच आहे पण प्रभा मात्र शतकोटी. हे सगळं जे वर्णन आहे ते बरोबर या शिवशक्ती समावेशन याच्याशी निगडित झालेलं असं वर्णन आहे. लग्न झाल्यानंतर आपण आता पुन्हा अमृतानुभवाकडे येऊया. ते लग्न झाल्यानंतर त्याच्यामुळे ती पत्नी होते आणि तिच्यामुळे तो पती होतो. आधी त्यांना कोणीही लग्नाच्या पूर्वी पती पत्नी म्हणत नाहीत. त्यामुळे पुरुषाला तिचं नामरूपाचं अंग अत्यंत प्रिय आहे. नामरूपाचं तो म्हणतो ना किती सुंदर सगळं तू छान तयार केलंस, आणि तिला मात्र त्याच्या अस्थिभाती प्रिय हे रूप आवडतं. अर्थात दोघांनाही एकमेकांची ती रूप आवडतात म्हणूनच त्यांच्यात व्यवहार होऊ शकतो आणि ते दोघे एकरूप होऊ शकतात. म्हणून कालवुनी जेविते, ताकभात कालवावा आणि घट्ट छान एकत्र मिसळून घ्यावा आणि मग खावा. तशा पद्धतीने हे ताकभातासारखे एकत्र मिसळलेले आहेत असं ज्ञानदेव म्हणतात. नवरा बायकोची ही शरीरं भिन्न आहेत पण मन मात्र त्यांचं एकच आहे. आणि आपल्या संसारात सुद्धा मन एक असेल तर संसार निश्चितपणे चांगला होतो. प्रत्येक पदार्थामध्ये ती शक्ती असते. आकाशाची व्यापन शक्ती, ईश्वराची ईशन शक्ती, मनाची कल्पना शक्ती, पण त्या सगळ्या शक्तीला जी जोड असते ती मात्र त्या असतची असे याची असते. या शिवशक्तीचं वर्णन करताना ज्ञानेश्वर महाराज जे आहेत ते शिऱ्याचं सुद्धा त्यांना उपमा देतात. शिरा तर आपण नेहमी घरामध्ये करतो आणि त्यांनी म्हटले हा नामरूपाचा शिरा. आता साखर आणि रवा हे आता रेसिपी काही सांगायची गरज नाही, ती सगळ्यांना माहिती आहे. साखर आणि रवा एकत्र करून शिरा केला जातो. केल्यानंतर जर आपण म्हटलं नाही आता ह्या शिऱ्यातला रवा आणि साखर वेगळी काढा तर ते अवघड आहे. शिऱ्याची जी गोडी आहे ती मात्र काही वेगळीच असते. त्याप्रमाणे हे शिववोहोर आहे. शिववोहोर हा पुन्हा आणखीन एक वेगळा शब्द आहे. वेगळा म्हणजे प्राचीन काळी हे सगळे शब्द वापरले जात होते, हळूहळू ते कालबाह्य व्हायला लागलेले आहेत. पण तरीही आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे तर ते पुढे जातील. शिववोहोर, वोहर म्हणजे वधू आणि वर यांना मिळून वोहोर असं म्हटलं जातं. लग्न झाल्यानंतर सर्वसाधारणपणे कुलदेवतेच्या दर्शनाला जाण्याची एक प्रथा आहे. अजूनही ती काही वेळा पाळली जाते, बऱ्याच ठिकाणी पाळली जाते. तर त्याला वाहुर यात्रा असं म्हणतात. पूर्वी कसं असायचं सगळेजण चालतच तिकडे जायचे नवरा बायकोंना घेऊन सगळेजण त्या यात्रेला, म्हणून त्याला वाहुर यात्रा, वधूवरांना घेऊन जाणारी, कुलदेवतेच्या दर्शनासाठी घेऊन जाणारी अशी ही यात्रा म्हणून त्याला वाहुर यात्रा असं म्हणत असत. इथे यांनी शिव आणि शक्ती किंवा प्रकृती आणि पुरुष यांना वाहुर असं म्हटलेलं आहे. शिववोहोर हा शब्द वापरलेला आहे. आता इथे हा शब्द त्यांनी का म्हटलेला आहे तर ते म्हणाले मी या मेहुणाला
एकदमच नमस्कार करतो. कारण हे दोघं म्हटलं तर एकरूपच आहेत, म्हटलं तर दिसायला वेगळे दिसत आहेत, पण आहेत एकरूपच आहेत. तेव्हा त्यांना मला वेगवेगळं ठेवून नमस्कार करताच येणार नाही. किंबहुना मला त्यांना भेदत्वानी नमस्कार करता येणार नाही. आणि कारण मी सुद्धा अभेदच आहे त्यांच्यापासून, कारण मी त्यांचाच अंश आहे. आम्ही परब्रह्माचेच अंश असतो, म्हणजे मी त्यांचाच अंश आहे. ते दोघंही एकरूप आहेत. मग ह्या निर्गुण निराकाराला नमस्कार करू तरी कसा? मागून करू का पुढून करू का बाजूनी करू, मला कळतच नाहीये. हा निर्गुण निराकार आहे. हाच प्रश्न अर्जुनाला सुद्धा विश्वरूप दर्शनाच्या वेळेला पडलेला होता. हे ज्यांनी गीता अभ्यासलेली आहे त्यांना नक्कीच माहिती असेल. आणि म्हणून त्यांनी असं म्हटलेलं आहे, म्हणोनी भूतेषु आणि भवानी वंदिली न करोनी सिनानी. न करोनी सिनानी म्हणजे वेगवेगळं त्यांना मी करतच नाही, कारण वेगवेगळं करणं हे बुद्धीचं लक्षण आहे. आणि त्यावेळेला इथे बुद्धी पूर्ण संपलेली आहे. मन बुद्धीच्या पलीकडे हे दोघं आहेत. या दोघांना म्हणजे मन आणि बुद्धी या दोघांनाही बाजूला सारून यांचं जे समावेशन झालेलं आहे त्या समावेशनाला मी नमस्कार करतो, असं त्यांनी म्हटलेलं आहे. हे सगळं सांगताना त्यांनी अनेक प्रकारची उदाहरणं दिलेली आहेत, दृष्टांत दिलेले आहेत. आणि त्यांचे दृष्टांत नीट आपण मनपूर्वक वाचले तर प्रत्येक दृष्टांताच्या प्रत्येक शब्दाला अनेक अर्थ प्राप्त होतात. हे अमृतानुभवाचं खरं म्हणजे वैशिष्ट्य आहे. पण ते दृष्टांत सांगत बसलं तर ते खूप वेळ त्याच्यामध्येही जातो आणि म्हणून ते सांगणं आत्ता शक्य नाहीये. पण आपण जर बघितलं तर बिंब आणि प्रतिबिंब ही उपमा दिलेली आहे. जागृती स्वप्न सुषुप्ती ही उपमा दिलेली आहे, दृष्टांत दिलेला आहे. स्वप्नसृष्टीचं पण त्यांनी तिथे दाखवलेलं आहे, ते कसं असतं. या पद्धतीने अनेक उदाहरणं दिलेली आहेत, दृष्टांत दिलेले आहेत. पण आपण एक दोन दृष्टांत बघूया. मीठ आहे, हा तर आपल्याला नेहमीचा माहितीचा दृष्टांत आहे. त्या मिठाला असं वाटलं की आता मला कसा आकार आलाय चौकोनी, त्याचं कठीणपणा आलाय, आकार आलाय, रंग आलाय, रूप आलाय, सगळं आलंय. खरं जर पाहिलं तर हे समुद्राचं अपत्य आहे. मीठ समुद्रापासून निर्माण होतं, त्यामुळे मीठ हे समुद्राचं अपत्य आहे. आणि आता जर हे अपत्य आहे, त्या अपत्याला असं वाटायला लागलं. आपण नुसतंच म्हणतो की मिठाचा खडा जर पाण्यात टाकला तर किती रुक्षपणे म्हणतो, पण माऊली इतकं सुंदर वर्णन करतात की हे मीठ जे आहे ते समुद्राचं अपत्य आहे. आणि त्या अपत्याला असं वाटायला लागलं की एकदा वडिलांना भेटून येऊया ना, पित्याला एकदा भेटून येऊया, मी त्याचाच अंश आहे, मग त्याला भेटायला नको का जायला? आम्ही सुद्धा भगवंताचे अंश आहोत. इथून पुढे जर बघितलं तर त्यांना भेटायला गेल्यानंतर काय होतं, तो जो मिठाचा खडा असतो तो त्या समुद्राच्या पाण्यामध्ये विरघळून जातो. आता तसंच या प्रकृती पुरुषाच्या मी त्याचा अंश आहे आणि मला त्यांना भेटायचं आहे, मला त्यांच्याशी बोलायचं आहे असं जेव्हा वाटतं त्यावेळेला त्यांच्याशी एकरूपच व्हावं लागतं. तोपर्यंत आपल्याला त्यांना भेटता येत नाही. आणि भेटल्यानंतर त्या समुद्राच्या मधनं तिथे गेला, त्या आपल्या वडिलांना भेटल्यानंतर काय झालं, तो विरघळूनच गेला. आता विरघळून गेला, पण तो एवढूसा खडा मिठाचा तो समुद्रभर पसरला. त्यातच विरघळला म्हणजे तो समुद्रभर पसरला, विश्वरूप होऊन गेला. विश्वरूप होऊन विचारे विश्वा माझी, अशी त्याची स्थिती झाली. तो समुद्रभर झाला आणि सिंधुत्वाचा लाभू उरलाच नाही. म्हणजे ती भेट घ्यायची तर तो त्याच्याशीच एकरूप होऊन गेला. जिथून आला तिथेच पोचला. जेथील तेथे अहम ब्रह्मास्मी आपण पुढे येणार आहे. आम्हाला असं वाटतं आम्ही आता अगदी पार केलं. अहम ब्रह्मास्मी हा उपदेश एकदा गुरूंनी केला की आम्ही झालो, आम्हाला ब्रह्म समजलं, असं नसतं. अशा पद्धतीने ह्या दृष्टांताचं वर्णन केलेलं आहे. तसंच रंगागर्भ असा एक उल्लेख शेवटी आलेला आहे की शिवशक्ती समावेशे नमन केले म्या ऐसे रंगा गर्भ आकाशे रिघाला जैसा.
आता हे रंगागर्भ म्हणजे केळीचा खांब. केळीचा खांब जर आपण बघितला तर ते वर्ण जर आपण त्याच्या सोलट्या काढत गेलो किंवा सोपटं काढत गेलो, एक 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 त्याचा भाग वरचा काढत, आत काहीच नसतं हो. आत केवळ आणि केवळ पोकळीच असते. पोकळी म्हणजे आकाश. आकाश तत्व त्यात भरलेलं असतं आणि त्या रंगागर्भामध्ये काय आहे? आकाशे रिघाला जैसा. आणि मग ह्याच्यातनं काही निर्माण तर झालं नाहीये. आपण साधं अगदी ते केळीचं सोपटं वगैरे नको घ्यायला, आजकाल ते जमतं असं नाही. घरात कांदा असतो, उदाहरण योग्य आहे असं मी म्हणत नाही, पण घरात कांदा असतो. ते कांद्याची सुद्धा एक 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 सालं जर आपण वरची काढत गेलो, आत काय आहे? काहीच नाहीये, पोकळीच आहे. म्हणजे असं आम्ही जेव्हा त्या सूक्ष्मात 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 जायला लागतो, त्या आकाश तत्वापर्यंत जातो, तिथून मूळ मायेपर्यंत जातो, किंवा आपण असं म्हणूया आकाश तत्वापर्यंत जातो, पुढे प्रकृतीपर्यंत जातो. मग शिवासहित असलेली ही प्रकृती आम्हाला भेटते आणि तो जो शिव आहे तेही आम्ही उलगडून पलीकडे जातो. शून्य ते महाशून्य हा प्रवास आमचा तिथे सुरू होतो. कारण हा जो परमशिव आहे तो मांगल्याचं कैलास लेणं आहे असं म्हटलं जातं. ज्ञानेश्वरांच्या या अलौकिक, असामान्य, अत्यंत प्रेमळ अशा, नाजूक अशा ऋतंबरा प्रज्ञेचा हा दिव्य स्पर्श ह्या कवित्वाला मिळालेला आहे. आणि त्यामुळे हा अमृताचा अनुभव जो आहे तो अत्यंत प्रेमस्वरूप असा आहे, पण तरी सुद्धा दिव्य आहे, अनुभूतीचा आहे. आणि म्हणून त्यांनी जे वर्णन केलेलं पुरुष आणि प्रकृतीचं रूप आहे, शिवासहित शक्तीचं जे रूप आहे, त्या शिवशक्तीला नमन करून आपण हे प्रकरण इथे थांबवूया. हे प्रकरण पूर्ण झालं असं समजूया आणि पुढच्या सद्गुरु वंदन या प्रकरणाला आज आपण सुरुवात करूया. पहिल्या 5 श्लोकांशी मी म्हटलं होतं त्यावेळेला की पहिले जे 5 श्लोक आहेत ते ह्या सगळ्याचा अर्क काढलेला आहे. आणि म्हणून संस्कृत भाषेमध्ये आपण ते सूत्र रूपाने सांगू शकतो. म्हणून हे पहिले 5 श्लोक म्हणजे अमृतानुभवाचं सूत्र रूपाने केलेलं वर्णन आहे. मग हे जे पहिले 5 श्लोक आहेत तिथे सुद्धा त्यांनी सद्गुरूंना वंदन केलेलं आहेच. त्यामुळे ते सद्गुरूंचं वर्णन आहे आणि सद्गुरु स्तवनामध्ये त्याचा पूर्ण विस्तार केलेला आहे. शिवस्वरूप होऊन आत्मतत्वापर्यंत पोहोचायचं असेल तर सद्गुरु कृपा आवश्यक असते. आणि शिवशक्ती हे जे आहेत, प्रकृती पुरुष आहेत, हे मूर्त स्वरूप आहे, त्याचं आविष्कार आहे आणि तेच आमचे सद्गुरू आहेत. कारण सद्गुरु माऊलींना वंदन करायचं कारण असं आहे की हे सद्गुरू शबल रूप धारण करून, म्हणजे खरं म्हणजे सद्गुरू म्हणजे परब्रह्मच आहेत. सद्गुरू म्हणजे तो परमशिव आहे. पण त्या शिवाला 2 पावलं आमच्यासाठी खाली यावं लागतं. कारण ते निराकार निर्गुण असलेलं असं जे परमशिव तत्व आहे ते आम्ही पाहू शकत नाही, ते आम्ही समजू शकत नाही. त्याचं वर्णन करण्याकरता आम्हाला सद्गुरूची आवश्यकता असते. आणि तो सद्गुरू जे आहेत ते अवतरती, अवतार धारण करतात. ते 2 पावलं खाली येतात, आमच्यासारखंच शरीर धारण करतात आणि आम्हाला तो प्रवास समजावून देतात. तेव्हा आम्हाला ते शक्य होतं आणि ते शक्य करणं त्या शक्तीचं कार्य आहे. ते पुढचे सद्गुरू जे आहेत, आपण आत्माराम जर वाचला असेल तर त्यातही असं म्हटलेलं आहे की सद्गुरू तुम्हाला तिथपर्यंत नेऊन सोडतात आणि मग ही मूळ माया जी आहे ती तुम्हाला त्या परब्रह्मापर्यंत नेऊन सोडते. म्हणजेच अलगदपणे सोडते, त्यांच्या हातात देते असं म्हणतात. म्हणजे ह्याचं कारण असं आहे की सद्गुरू शबल रूप धारण केलेलं असल्यामुळे ते आपल्याला मूळ मायेपर्यंत नेतात. तसंच इथे सांगितलेलं आहे की हे जे सद्गुरू आहेत ते आमच्यासाठी नामरूप धारण करून आलेले आहेत, अवतरती 2 पावलं खाली आलेले आहेत. आणि त्यामुळे हे म्हणजे आम्हाला प्रकृती आणि पुरुष, शिवासहित असलेला, शक्तीसहित असलेला जो शिव आहे तिथपर्यंत आम्हाला ते नेतात. आणि नंतर आम्हाला जो शून्य ते महाशून्य प्रवास आम्हालाच करायचा असतो. घोड्याला चारा आणून दिला तरी खायचं त्याचं त्यालाच असतं, तसंच अनुभूती ही ज्याची त्यालाच घ्यायची असते.
म्हणून हे दुसरं प्रकरण जे आहे ते सद्गुरु स्तवनाचं प्रकरण आहे. हे सद्गुरु स्तवनाचं जे प्रकरण आहे त्यामध्ये जर बघितलं तर त्यांनी पहिल्यापासूनच त्यांचं वर्णन करायला सुरुवात केलेली आहे, उपमा द्यायला सुरुवात केली, दृष्टांत द्यायला सुरुवात केलेली आहे. त्याच्यामधले पहिले 2-3 आपण जरूर बघूया. आता उपाय वनवसंतू, जो आज्ञेचा आहे व तंतू, अमूर्तची परिमूर्तू कारुण्याचा, करुणा कर करुणा घन असे हे सद्गुरू आहेत. अमूर्तची, खरं तर ते परब्रह्माचं स्वरूप आहे, पण परिमूर्तू तरी ते आमच्यासाठी झालेले आहेत, मूर्त रूपात आलेले आहेत. आणि कारुण्याचा म्हणजे अत्यंत दयार्द्र अशी त्यांची दृष्टी आहे, असं सगळं वर्णन याच्यामध्ये येतं. याच्यात आता उपाय वनवसंतू, एक गोष्ट आहे की हे संत जे असतात ना ते कुठलाही निरर्थक शब्द कधीही वापरत नाहीत. सहज टला ट जोडले म्हणून तो शब्द वापरला असं त्यांचं होत नाही, म्हणून ते तसं कुठेही वापरत नाही. आता इथे असं म्हटलंय आता उपाय वनवसंतू. आता या शब्दाला काय अर्थ आहे? मग आता या शब्दाला सुद्धा अर्थ आहे. आता म्हणजे केव्हा? आता विश्वात्मके देवे, म्हणजे विश्वात्मके देवे केव्हा? आता म्हणजे सगळी ज्ञानेश्वरी लिहून झाली, सगळं पूर्ण झालंय, आता पसायदान मागायचंय म्हणून विश्वात्मके देवे. तसंच हे शिवशक्ती समावेशन आम्हाला कळलेलं आहे. ते कसे आहेत आम्हाला कळलेलं आहे. आता उपाय वनवसंतू, आता सद्गुरू. अथ तो ब्रह्म जिज्ञासा, अथ म्हणजे आता. कधी? साधन चतुष्टय वगैरे सगळं झालं, शम दम अष्टांग योग सगळं पूर्ण झाल्यानंतर आता तो अथ ब्रह्म जिज्ञासा, अथ तो ब्रह्म जिज्ञासा म्हणजे त्या प्रत्येक ह्याला सुद्धा अर्थ आहे. इथे आता हे शिवशक्ती समावेशन झालंय. आता सद्गुरूंना वंदन करू, कारण आपल्याला तिथपर्यंत नेणारे तेच आहेत. आता यामध्ये येणारे आणखीन 1-2 शब्द जर बघितले, उपाय. आता उपाय म्हणजे मोक्ष मिळवण्यासाठी किंवा मुक्ती. खरं तर मोक्ष मिळवावा हे ज्ञानेश्वरांना कधीच मान्य नव्हतं. ते म्हणतात विश्व होऊनी विचारे विश्वा माझी, कारण हे विश्वच जर त्याचं रूप आहे तर त्याचाच आनंद आपल्याला घ्यायचा आहे, त्याच्यामध्येच राहायचं आहे. तर तीच खरी म्हणजे मुक्ती आणि मोक्ष आहे, दुसरं काही नाही. ते राहणं अत्यंत अवघड आहे. ते हे म्हणून मी म्हटलं की मोक्ष मिळवण्यासाठी किंवा मुक्ती मिळवण्यासाठी म्हणजे साधना करायच्या आहेत, उपासना आहेत, यमनियमन आहे, साधन चतुष्टय आहे, वेदाभ्यास आहे, योग याग आहे किंवा बाकीच्या सांगितलेल्या कर्म वगैरे या साधना आहेत, तप वगैरे आहे. या सगळ्या ज्या साधना ज्या वेगवेगळ्या ह्याच्यात केल्या जातात ते झाल्यानंतर आता उपाय म्हणजे मोक्ष मिळवण्यासाठी या सगळे हे उपाय आहेत. ते उपाय झाल्यानंतर सद्गुरू. आम्ही आधीच सद्गुरू करतो, ते आम्हाला ते उपाय दाखवण्यासाठी सुद्धा सद्गुरूंची आवश्यकता असते, म्हणून आम्ही करतो. पण त्यावेळेला आम्ही काय सांगत असतो, समर्थ रामदास हे माझे सद्गुरू आहेत हे मी सांगते. म्हणजे ते माझे आहेत, मालकी हक्क मी माझ्याकडे घेते. अगदी थोडक्यामधलं उदाहरण आहे हे. पण ज्या वेळेला समर्थ रामदास म्हणतील की ही माझी शिष्य आहे, तेव्हा ते खरं म्हणजे उपाय वनवसंतू होतं, तोपर्यंत नाही. आम्ही सांगतो तेव्हा त्याला महत्व नसतं. ते जेव्हा सांगतात की कल्याण स्वामी, कल्याण स्वामी असं म्हणत नाहीत ते, पण ते म्हणतात कल्याण माझा शिष्य आहे, उद्धव माझा शिष्य आहे, गिरीधर स्वामी आहेत, अनेक उदाहरणं देता येतील, वेणाबाई आहेत. पण ते म्हणतात तेव्हा ते शिष्य त्या परिपूर्णतेला उतरलेले असतात. आम्ही नामधारी शिष्य असतो. हा मुख्य महत्वाचा फरक आहे. तर हे उपाय जे आहे, ह्या सगळ्या साधना पूर्ण केल्यानंतर हा उपाय म्हणजे ह्या साधना म्हणजे उपाय हा नाथपंथांमधला किंवा नाथपंथीय असा खास शब्द आहे. हे ह्यातले काही शब्द जर आपण बघितले तर नाथ संप्रदायाचा अभ्यास केल्यावर आपल्या लक्षात येतं की हा उपाय आहे व तंतू, आज्ञा हे त्यांचे शब्द विशेषत्वाने वापरलेले आहेत. इथे आहे व तंतू
आता उपाय वनवसंतू जो आज्ञेचा आहे व तंतू. आहे व तंतू म्हणजे सर्वसाधारणपणे मंगळसूत्र, शक्तीच्या गळ्यातलं मंगळसूत्र म्हणजे तो शिव आहे, असं मी मगाशी उल्लेख केला होता. तर हे जे आहे तो आहे व तंतू आहे, हे शिवाचं प्रतीक आहे. आणि म्हणून तो सद्गुरू जो आहे ना तो खरं म्हणजे त्याचं प्रतीक आहे. तो आहे व तंतू, त्यांनी आम्हाला गळा मिठी मारली पाहिजे तर तो आहे व तंतू आमच्या गळ्यात पडेल, तोपर्यंत पडणार नाही. आज्ञा, आज्ञा म्हणजे शांकरी विद्या, शांभवी विद्या, ती शक्ती जी धारण करते ती कुंडलिनी स्वरूपात सुद्धा, म्हणजे योग मार्गाच्या दृष्टीने विचार केला तर कुंडलिनी स्वरूप शक्तीचं जे जागृत रूप आहे, तेजपुंज असं आदिशक्तीचं जे रूप आहे ते माझे सद्गुरू आहेत. तर त्यामुळे त्या पद्धतीने, कारण हे सद्गुरू जे आहेत ते वेगवेगळ्या प्रकारे शक्तिपातानी वगैरे अशा पद्धतीने आपल्या शिष्याला जागृत करतात, ब्रह्मविद्येचा अनुभव घेऊन देतात. आता ते जे आहे ते ती आज्ञा म्हणजे शांकरी विद्या, हा जसा एक त्याचा उल्लेख आपण करतो, तसाच त्या सद्गुरूंचा प्रत्येक शब्द, त्या सद्गुरूंचा प्रत्येक विचार ही पण आज्ञाच आहे. जीव ब्रह्म ऐक्य दाखवणारे वेदांतातले 4 महावाक्य ही आज्ञाच आहे. म्हणजे ह्या सगळ्याला आज्ञा म्हटलं जातं, पण मुळामध्ये नाथपंथीय लोकांमध्ये हा शब्द वापरला जातो. शिष्य ज्या वेळेला गुरुच्या आज्ञेवरनं आपला देहही त्यांच्या परमार्थाच्या झोळीमध्ये टाकून देतो, तेव्हा या उपाय रूप उपासनेला आत्मबोधाचं फळ लागतं. पण केव्हा नुसतं करून चालत नाही, ते परमार्थ उपासना सुद्धा उपायवन असं त्यांनी म्हटलेलं आहे. त्याचं असंख्य अशी उपासना करावी लागते, वेगवेगळ्या पद्धतीने उपासना करावी लागते. ती सद्गुरूंच्या मार्गदर्शनाखाली केली तर अपाय निश्चितच होणार नाही, उपायच होईल, अशी ती साधना असते. आणि हे सद्गुरू माझे वसंत ऋतू आहेत असं त्यांनी म्हटलंय. वसंत ऋतू का म्हटलंय, तो ऋतूंचा राजा आहे, हा एक भाग आहे. सद्गुरू तर माझे राजाच आहेत, राजवैभव ज्यांच्याकडे आहे असेच ते आहेत. पण तरी सुद्धा हे म्हणण्यामागचा आणखीन एक उद्देश आहे. माळी आहे, आपण जर बघितलं, माळ्याने जीवाचा आटापिटा केला आणि ते सगळं त्या झाडांचं त्यांनी इतकं सगळं नीट केलं, खत घातलं, पाणी घातलं, तेच वाफे तयार केले, सगळं केलं, अगदी ती झाडं आपली लेकरं आहेत याप्रमाणे त्यांनी केलं. पण म्हणून त्या झाडाला फळ येईल का, तर नाही. कारण त्या सीझनमध्येच ती फळं येतात, हे आत्ताचं आपलं वाक्य. पण वसंत ऋतू आला की मात्र फळ नक्की येतं. तसं सद्गुरु कृपेचा वरदहस्त मिळाला की आत्मरूपाचं फळ 100% मिळतं, असं ज्ञानदेव आपल्याला इथे सांगतायत. त्याला म्हणजे कसं आहे की हा उपाय वनवसंतू असलं तरी त्या वनाचा वसंत ऋतू हा आहे. त्यामुळे सद्गुरु कृपा झाल्यानंतर, ही सर्व त्यांची सेवा केल्यानंतर मगच मनाचं अमन होतं. आणि मनाचं अमन होण्याकरता आधी दास्य भक्ती करावी लागते. कारण दास्य भक्तीमध्ये दुय्यम स्थान आपल्याकडे घ्यायचं असतं, सद्गुरूंना वरचं स्थान द्यायचं असतं. पण दुय्यम स्थान घेणं आपल्याला फार अवघड जातं. आणि म्हणजे व्यवहारात आपण बघतो ना, आपल्याला कोणी दुय्यम केलं की लगेच आपल्याला राग येतो, कारण आमची अजून मनाची ती तयारी झालेली नसते. त्यामुळे सद्गुरूंच्याकडे घेऊन दास्यत्व पत्करल्यानंतर मनाचं अमन होतं, त्यावेळेला हे आत्मरूपी फळ मिळतं, मनाची उन्मनी अवस्था होते तेव्हा. बरं, हे सद्गुरू कसे आहेत, आहे व तंतू. मंगळसूत्राचा उल्लेख केलेला आहे, म्हणजे मंगळसूत्र घातलं की ती सुवासिनी झाली असं आपल्याकडे म्हटलं जातं. तर त्यामुळे मंगळसूत्र, तर ह्याच्यामध्ये एक पुस्तक माझ्या वाचनामध्ये आलं, श्रद्धेय श्री रंगनाथ महाराज परभणीकर म्हणून आहेत, त्यांच्या पुस्तकामध्ये त्यांनी ह्याचा फार सुंदर दृष्टांत दिलेला आहे. ते म्हणतात की आता आहे व तंतूशी निगडित आहे, त्यामुळे मंगळसूत्राशी निगडित आहे. कुमारी, सुवासिनी आणि विधवा या तिघींचं वर्णन त्यांनी सांगितलेलं आहे. कुमारी जी आहे तिला फारसा अनुभव नाही आहे बरं का, पण ती मुमुक्षू आहे. मुमुक्षू म्हणजे तिला लग्न करण्याची इच्छा आहे कुमारीला,
आणि तिला वाटते की कसं छान आता ते मंगळसूत्र कोणाच्या तरी नावाचं आपण घालावं, संसार करावा, ही मुमुक्षुत्व ही स्टेज तिची आहे. आता ती केल्यानंतर ती कुमारी झाली. अजून आहे तंतू तिच्या गळ्यात पडलेला नाही. आमच्या गळ्यात सुद्धा आम्ही शिष्य म्हटलं तरी आहे व तंतू गळ्यात पडलेला नाही. जोपर्यंत ते आम्हाला शिष्य म्हणत नाही तोपर्यंत. पुढची सुवासिनी जर आपण घेतलं तर सुवासिनीच्या बाबतीमध्ये ते आहे व तंतू पडलेला असतो. तिच्या गळ्यामध्ये मंगळसूत्र तिने घातलेलं असतं. म्हणजे ती सुवासिनी म्हणजे ज्ञानी पुरुष त्यांनी म्हटलेलं आहे. ज्ञानी पुरुष का म्हटलेलं आहे त्याच्या मागची भूमिका समजून घेऊ. नाही तर सुवासिनी आणि ज्ञानी पुरुष म्हटलं की आपण सगळ्या सुवासिनी ज्ञानी झालो असा त्याचा अर्थ नाहीये. तर सुवासिनी म्हणजे ज्ञानी पुरुष असं त्यांनी का म्हटलेलं आहे तर तिने कुमारी पद पण उपभोगलेलं आहे. ते मुमुक्षुत्व तिने जाणलेलं आहे. पुढे ती संसार करायला लागलेली आहे. आपलं सगळं संसारात तिने अर्पण केलेलं आहे. आणि नुसतंच अर्पण केलेलं नाहीये तर त्रिविध तापे पोळला तोची एक अधिकारी झाला, याप्रमाणे तिने अत्यंत नेटसपणे संसार केलेला आहे. सगळी सुख दुःख सहन करून सगळ्यांना एकत्रित बांधलेलं आहे आणि उत्तम संसार करायला सुरुवात. नेटका, तो नेटका करताना हळूहळू आपल्या वासना कमी होत जातात आणि आपल्याला ज्ञानप्राप्ती होते. तिथे सद्गुरू आपल्याला भेटतात आणि मग ज्ञानप्राप्ती, आत्मज्ञानाची प्राप्ती होते. म्हणून ही सुवासिनी म्हणजे ज्ञानी. आणि ती ज्ञानी जेव्हा ज्ञानोत्तर भक्ती करतो तेव्हा त्याला सद्गुरूंची आधीच कृपा झालेली असते. म्हणून ती सुवासिनी म्हणजे ज्ञानी असं त्यांनी म्हटलेलं आहे. आणि पुढचा जो भाग येतो तो विधवा. विधवेच्या गळ्यामध्ये मंगळसूत्र नाही. पती गेलेला आहे, मंगळसूत्र तिच्या गळ्यामध्ये नाहीये, पण तिने मुमुक्षुत्व भोगलेलं आहे. तिने सुवासिनी पदही भोगलेलं आहे. आता तिला परत गरज आहे का मंगळसूत्राची? त्या आहे व तंतूची गरज नाहीये, कारण ती सद्गुरू रूपच होऊन गेलेली आहे. जोपर्यंत मी आणि सद्गुरू वेगळे आहोत, अजून मी त्या पदापर्यंत पोहोचलेली नाही आहे, सद्गुरू पदापर्यंत पोहोचलेली नाही आहे, किंवा त्या सद्गुरूशी एकरूप झाली नाही आहे, किंवा त्या शिवशक्तीशी एकरूप झालेली नाही, तोपर्यंत मला या सगळ्याची गरज आहे. पण आता तिला त्याचीही गरज नाही आहे. आता तिची जी भक्ती आहे ती ज्ञानोत्तर भक्ती आहे. अशा पद्धतीने घेतलेलं आहे. आपण विधवा म्हणजे वेगळं समजतो तसा त्यांनी उल्लेख केलेला नाही. हे खूप चांगलं रूप तिला दिलेलं आहे, कारण तिने सगळं भोगलेलं आहे. हां, पण एक गोष्ट नक्की आहे की काही विधवा स्त्रिया असंही होऊन जातं, संसारातच रमलेल्या असतात आणि त्या संसारामध्ये आपला संपला तरी दुसऱ्यामध्ये लुडबुड करत असतात. त्या मात्र बद्धच असतात. म्हणजे दोन्ही पद्धतीने ते वापरता येऊ शकतं. पण आपण चांगला अर्थ घेऊया ना, ते आपल्यासाठी चांगलं आहे. आपण नेहमी चांगल्याची प्रशंसा करावी, पण म्हणून त्याच्यासाठी वाईट गोष्टींचं कुरूप खोदून काढण्याची आवश्यकता नाहीये. हे आपण लक्षात घेतलं की आपल्याला प्रत्येक गोष्ट चांगलीच दिसते, हे महत्वाचं आहे. ती चांगली दिसणं हे चित्तशुद्धीसाठी महत्वाचं आहे. असे हे सद्गुरू आमचे आहे व तंतू आहेत, माझे आहे व तंतू आहेत. त्या गुरुमुखातनं मला महावाक्यांचा विचार घ्यावा लागतो. ते सद्गुरू मूर्त असून अमूर्ताकडे नेणारे आहेत. अशा या सद्गुरूंचं वर्णन करताना ज्ञानदेवांना एवढं काही भरता येतं की ते थांबतच नाही. ज्ञानेश्वरी ज्यांनी वाचली असेल त्यांना नक्की लक्षात येईल की ते सद्गुरूंचं वर्णन करतच राहतात. शेवटी निवृत्तीनाथ समोर बसलेले असतात. ते म्हणतात, आता चित्त देई, आता ग्रंथा चित्त देई झडकरी वेगा. बास की आता किती वेळ माझं वर्णन करशील, आता ते ग्रंथाकडे बघ जरा. ते तुला हे सगळी लोक थांबली आहेत त्यांचं वर्णन, त्यांना ते ऐकायचंय, त्याचं तू आधी वर्णन कर. अशा पद्धतीने ज्ञानदेवानी त्यांना सांगितलेलं आहे. तेव्हा ते भानावर येतात. इथे अमृतानुभवामध्ये सुद्धा 80 ओव्यांचं हे प्रकरण आहे. पण त्यामध्ये सुद्धा त्यांनी असं काय उपमा देऊ नये, काय नाही. ही नाही का पटत आहे मग दुसरी घ्या, ती नाही का मग हा दृष्टांत देतो, हा दृष्टांत नाही पटत आहे का मग पुढचा देतो. असं करून आपल्याला सद्गुरूंचं स्तवन करताना, त्यांना वंदन करताना त्यांचं रूप पटवून दिलेलं आहे आपल्यासाठी. पुढे ते असं म्हणतात, मोडोनी माया कुंजरू मुक्त मोतियाचा वोगरू जेवविता सद्गुरू निवृत्ती वंदू. इथे त्यांनी निवृत्तीनाथांचा उल्लेख केलेला आहे.
मोडोनी माया कुंजरू. म्हणजे मदोन्मत्त हत्ती जेव्हा उन्मत्त होतो तेव्हा तो सगळं वन इकडे तिकडे बेभान भटकायला लागतो. त्यावेळेला त्याच्या गंडस्थळामधनं जो मद पाझरायला लागतो तो मोत्यासारखा चमकतो. त्यामुळे मुक्त मोतियाचा वोगरू. वोगरू हा पण शब्द वोगरणे, वाढणे. वोगरू, ओगराळ. वोगराळ खरं म्हणजे तो वोगराळ. ओगराळ्याने आपण आमटी वगैरे वाढतो ते ओगराळ. आता हा आपण वोगराळ असा खरा तो शब्द आहे. त्यामुळे मोतियांचा वोगरू, आम्हाला तो घास कसला भरवतोय? मोत्यांचा घास भरवतोय. हा जो मदमस्त झालेला हत्ती आहे त्याच्या गंडस्थळातनं ते जे बिंदू चमकत आहेत ते अगदी मोत्यासारखे दिसत आहेत. आणि त्या मोत्यांचा घास, त्या पक्वान्नाचा घास प्रेमाने भरवणारे आमचे सद्गुरू आहेत. हे गंडस्थळातनं पाझरणारा मोती. आता हत्ती म्हटलं की वन आलंच. त्यामुळे मोडोनिया माया कुंजरू, मुक्त मोतियांचा वोगरू, जेवविता सद्गुरू असं जरी म्हटलं असेल. पुढे वनामध्ये अविद्येचे आडवे, भुंजित जीवपणाचे भवे, ह्याच्यामध्ये म्हणजे तिसऱ्या ओळीमध्ये त्याने म्हटलेलं आहे की हा अविद्येच्या आडरानामध्ये आमच्यासारखे आंधळेपणाने फिरत असतात. इकडे धडकतात तिकडे धडकतात. दुःख उपभोगायला मिळतं. उपभोगायलाच म्हणावं लागतं कारण दुःख हे भोगावंच लागतं. आणि आपण नेहमी सुख उपभोगतो आणि दुःख भोगतो असं म्हणतो, पण दुःख भोगल्याशिवाय सुखाची चव आपल्याला कळत नाही. म्हणून हे जे आहे ते आम्ही इकडे तिकडे हिंडत फिरतो आणि आम्हाला दमून जातो. असा हा मदोन्मत्त झालेला हत्ती जो आहे या संसाराच्या वनामध्ये नुसता हिंडतोय आणि शेवटी थकून भागून दमला. जो त्रिविध तापे पोळला तोची एक अधिकारी झाला असं समर्थ म्हणतात. त्याप्रमाणे या जीवाला मीपणाच्या अहंकारातून बाहेर काढून मुक्त मोतियाचा, मुक्त इथे मुक्तीशी संबंध घेऊन त्यांनी म्हटलंय मुक्तीच्या प्रकाशात नेणारे असे हे सद्गुरू आहेत. त्यामुळे दुःख होतंय म्हणून टाहो फोडत बसू नका, ते भोगून घ्या चांगल्या ह्यानी, तितिक्षेनी. तितिक्षेचा अर्थ पण खूप वेगळा आहे. नाहीतर काय भोगायचंच आहे ना, भोगतोच आहे ना वगैरे असं आम्ही म्हणतो. नाही, आनंदाने भोगा. हे सद्गुरूंनी पाठवलेलं आहे. कारण ह्या दुःखा भोगल्यानंतरच आम्हाला तो भेटणार आहे. त्रिविध तापानंतरच आम्हाला त्याची जाण निर्माण होणार आहे. आणि तो आमचा अहंकार त्यामुळे त्रिविध तापात पोळवून आधी आमचा अहंकार बाजूला काढतो. आमचं हे भांड जे आहे ना, पात्र भांड शरीर इतकं काही भरलेलं आहे अहंकाराने, ते आधी पहिलं झोपटून झोपटून करतो. गोंदवलेकर महाराजांनी पण तसाच दृष्टांत दिलेला आहे की मी आधी पहिली ही सगळी भांडी आहेत ना खरकटी जमा झालेली, ती सगळी आधी नामाच्या ह्या प्रवाहामध्ये ठेवून देतो. एकदा का ती ठेवली की जरा सुकतात आणि मग त्याला खरवडून काढतो. त्रिविध तापे पोळला. तर आमच्यासाठी हा अक्षरशः धावत येणारा असा कारुण्य सिंधू, मग आम्हाला त्याची जाणीव होते. अशा पद्धतीने ह्या संसार वनात गुरफटलेला जो हत्ती आहे खरं म्हणजे त्याच्या गंडस्थळामध्येच तो आहे. गंडस्थळामध्ये त्याची शक्ती आहे. आमचं आत्मस्वरूप आमच्या आतच आहे, आम्हाला ते कळत नाही, आम्ही इकडे तिकडे फिरतोय. अशा वेळेस सद्गुरू तिथे येतो, शांत करतो आणि ते गंडस्थळातले मोती काढतो. आमचंच आत्मरूप आम्हाला दाखवतो, आमच्याच प्राप्ताची प्राप्ती आम्हाला करून देतो. अशा पद्धतीने त्याचं वर्णन केलेलं आहे. त्याच्यामध्ये त्यांनी अपांग पाने असा एक शब्द वापरलेला आहे, म्हणजे किलकिल्या नजरेने. हत्तीचे डोळे जर बघितलं तर त्याच्या शरीराच्या मानाने अगदी किलकिले असतात. तर हे जे किलकिल्या नजरेने तो बघतो ना, ते त्याने थोडंसं अष्टांग योगाशी म्हणा किंवा योग मार्गाशी जोडलेलं आहे. ज्ञानदेव सुद्धा नाथपंथीयांच्या मधलेच आहेत. नंतर त्यांनी भागवत धर्म वगैरे ही सगळी परंपरा सुरू केलेली आहे, पण तरी सुद्धा मूळ ते तिथे आहे. त्यामुळे ते म्हणतात अपांगपाने अर्धोन्मीलित नजरेनी. अर्धवट डोळे उघडे आहेत, अर्धवट बंद आहेत. आपण जर बघितलं तर आपण पूर्ण डोळे बंद करून योग मार्ग करत नाही, अर्धोन्मीलित असतात. डोळे बंद केले तर झोप लागायची पण शक्यता असते, म्हणून ते झोप लागू नये म्हणून ते अर्धोन्मीलित असतात. हे आपल्यासाठी बरं का, साधू संतांसाठी नव्हे, त्यांची ती मुद्रा असते.
म्हणजे भूचरी, खेचरी वगैरे अशा ना, तर खेचरी मुद्रेमध्ये या दोन ह्याच्यामध्ये इथे आज्ञाचक्र जिथे असतं तिथे ती आपल्या डोळ्यांची पूर्ण नजर तिथे गेलेली असते आणि तिथे ती स्थिर केल्यानंतर दोन भुवयांच्या मध्ये ख म्हणजे आकाश आहे असं समजलं जातं आणि तिथे ती नजर स्थिर केली जाते आणि अर्धोन्मीलित अशी ती नजर असते. मग भूचरी म्हणजे जमिनीकडे खाली नजर केलेली असते. अशा या वेगवेगळ्या नाथपंथामधल्या मुद्रा आहेत. तर त्याचं सुद्धा वर्णन त्यांनी अर्धोन्मीलित म्हणजे अपांगपाने या शब्दाने सूचित केलेलं आहे. अर्थात त्या ह्याच्यात आपण न पडता आपण पुढे असं म्हणूया, भेटे जाणत यासी जाणते जयापासी, असं चौथ्या ओळीमध्ये त्यांनी जे म्हटलेलं आहे ते सुद्धा महत्वाचं आहे. जाणता, जाणता हा शब्द सुद्धा समर्थांचा अत्यंत प्रिय असा शब्द आहे आणि इथे सुद्धा भेटे जाणत या जाणते जयापाशी असं म्हटलेलं आहे. या सगळ्या प्रक्रिया एकत्र त्यांनी सांगितलेल्या आहेत. चित्ताची शुद्धी झाली की कर्म संपतं. कर्म संपतं म्हणजे कर्म करत नाही असं नाही, ते कर्मच अकर्म होऊन जातं. इथे देवाच्या सगुण साक्षात्कार होण्याची जी अवस्था आहे ती इथे निर्माण होते. म्हणजे इथं परमार्थ संपतो. चित्ताची शुद्धी झाली की कर्म संपतं. म्हणजे केलेलं कर्म करता करविता तो आहे, मी करूनी अकर्ता या भावनेने निर्माण होतं. कर्माचं अकर्म होऊन जातं. आपल्यामुळे अनेक लोक कार्याला लागतात पण त्यात आपल्याला काहीच वाटत नाही, कारण ते आपण कर्म करतच नसतो. अशा पद्धतीची एक मनाची धारणा निर्माण होते आणि त्यानंतर देवाचा सगुण साक्षात्कार झाला की परमार्थ संपतो. कारण परमार्थ संपतो म्हणजे तो परमार्थ करत नाही का? करतो. महाजनो येन गती तो सपंथा हा म्हणजे महाजन ज्याप्रमाणे जातात त्या रस्त्यावरनं चालण्यासाठी, आदर्श घालण्यासाठी तो करतो. पण त्याला आवश्यकता आहे का? नाही. त्याला सगुण साक्षात्कार झालेला आहे. मग तसंच पुढे जाऊन मीपणा संपला की सत्याचं ज्ञान होतं. म्हणजे चित्ताची शुद्ध झाली की कर्म संपतं, देवाचा सगुण साक्षात्कार झाला की परमार्थ संपतो, मी संपला की सत्याचं ज्ञान होतं. संसारात रमलो तर मात्र संसार करणाऱ्याला संपवतो. हे लक्षात ठेवलं की या बाकीच्या 3 प्रक्रिया आपल्या लक्षात येतील. जीव जो आहे तो अज्ञानाने मी कोण हे विसरलेला आहे. हा जीव सद्गुरु कृपेने त्यांनी भरवलेल्या या मुक्तीच्या घासाने, या मोत्यांच्या घासाने तो ज्ञानी झालेला आहे. आता ज्ञानी झाल्यानंतर ज्यांनी ज्ञान दिले त्याच्या एवढा तो ज्ञानी झाला. म्हणून भेटे जाणतयासी जाणते, तोही जाणता झाला, सद्गुरु रूपापर्यंत पोचला. म्हणजे सद्गुरूशी जरी हा शिष्य त्याच्यापर्यंत पोचला तरी सुद्धा तो त्यांचा मान तेवढाच ठेवतो. शाळेत आम्हाला बाईंनी शिकवलेलं असायचं. पूर्वीच्या काळचं उदाहरण आहे. आम्ही बाई म्हणायचो, आमचे टीचर, हल्ली जे म्हणतात आमच्या मॅम असं म्हणाल्या, टीचर असं म्हणाल्या, असं मी नातवंडांकडनं ऐकते. पण आम्ही त्यांना बाई म्हणायचोच. तर त्या बाई आम्हाला ज्या वेळेला शिकवायच्या त्यावेळेला त्यांनी शिकवलेलं, त्यावेळेला त्या काही ग्रॅज्युएशन वगैरे केलेलं असेल आणि आता आमच्यासारखे म्हणजे त्यांच्यासारखे काही विद्यार्थी डॉक्टर वगैरे झालेले असतील, डॉक्टरेट झालेले असतील, पण तरीही आमच्या त्यावेळच्या परिस्थितीतले जे लोक आहेत ते अजूनही आपल्याला ज्यांनी शिकवलंय त्यांचा मान ठेवतात. तसंच या सद्गुरूंचा मान हा जो शिष्य आहे तो ठेवतोच ठेवतो, जरी तो जाणता झाला तरी सुद्धा. आता इथे ज्ञान सद्गुरू देत आहेत, ते जाणते आहेत. जीव जो आहे त्याला ते जाणायचं आहे. म्हणजे जीव आहे तो जाणणारा आहे. काय जाणायचं आहे? आत्मतत्व. म्हणजे ते ज्ञेय आहे. हे इथे ज्ञाता, ज्ञेय आणि ज्ञान अशी ही त्रिपुटी आहे. ही जी त्रिपुटी आहे त्या त्रिपुटीमध्ये हे सद्गुरू, मी आणि ती विद्या अशी 3 गोष्टी येतात. पण हे सद्गुरू हे त्रिपुटीच आमची मिटवून टाकतात आणि आम्हाला त्या ज्ञानापर्यंत नेऊन सोडतात. आम्ही सद्गुरू रूपच होऊन जातो आणि त्या ज्ञानापर्यंत जातो. ही जी आहे ही क्रिया सद्गुरूंच्या कृपेमुळे होते. पण
देव सुद्धा तसा पक्का आहे बरं का, अगदीच काही कच्चा नाहीये. तो असं इतकं सहजासहजी हे करू देत नाही. लहान बाळ खुश व्हावं म्हणून आम्ही कसं करतो, बरं बरं रडू नको, आता तू हे करशील ना, अभ्यास करशील ना, मी तुला ह्या चॉकलेटच्या 2 गोळ्या देते किंवा चॉकलेट देते असं म्हणून त्याच्या हातावर ठेवतो की नाही, आणि मग तो अभ्यासाला लागतो. तसं पण परब्रह्म परमेश्वर जे आहे ते म्हणतं सगळेच जण जर माझ्यापर्यंत आले तर अवघड आहे ना. त्यामुळे तो काय करतो, ह्या संसारातल्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्याची लोभ त्याचा निर्माण व्हावा माणसाला, ही चॉकलेट गोळ्या त्यांच्या हातावर ठेवतो, आमच्या हातावर ठेवतो. बायको, मुलं, पैसा, संपत्ती, उपाधी सगळ्या ठेवतो, आणि त्या ठेवल्यावर आम्ही त्याच्यातच खुश होतो. म्हणून सहस्रेषु एखादाच त्याच्यामधला पुढे जातो की नको हे सगळं झूट आहे, हे नश्वर आहे, आता मला सद्गुरूंपर्यंत जायचंय असं म्हणणारा एकच आहे, एखादाच असतो. आणि मग तो सद्गुरूंकडनं आत्मभोजनाची तृप्ती मिळवून घेतो. ही जी ती आत्मभोजनाची तृप्ती मिळवून घेतो तो जो प्रकार आहे, हे सद्गुरू आपल्याला 3 प्रकारे ही प्रसाद आपल्याला देत असतात. त्याचंही वर्णन थोडंफार इथे माऊलींनी केलेलं आहे. दृष्टीपाताने देतात, कृपा कटाक्षे न्याहाळिले आपुल्यापदी बैसविले. दुसरं आलिंगन देऊन, एकरूपता, आलिंगन पडे मोक्ष सायुज्यता घडे. हे सगळ्या 18व्या अध्यायातले ज्ञानेश्वरीतल्या, पण पटकन समजावं या दृष्टिकोनातनं सांगितलेले आहे. मस्तकावरी हात ठेवून, मस्तकावरी हात ठेवून एक देतात, म्हणजे दृष्टीपाताने किंवा आलिंगन देऊन करतात, मस्तकावर हात ठेवून करतात. माथा हात ठेविला नोहे थापटिला जैसा. अशा पद्धतीने सद्गुरू आपल्याला आत्मभोजन देऊ शकतात, आणि हे देऊ शकतात ते तयार आहेत द्यायला. आपण तिथपर्यंत जायला लागतं ना, ती आमची जायची तयारी नसते. एकदा साखरे महाराज जे होते ते बडोद्याला मुक्कामी गेले होते, आणि तिथे त्यांनी राजांनी त्यांचं प्रवचन पण ठेवलं होतं. आता हे प्रवचन ठेवल्यानंतर त्यांनी खूप छान पद्धतीने सगळं सांगितलं. अवघड विषय असेल अमृतानुभवासारखा, त्यांनी छान पद्धतीने तो सांगितलाही असेल. कोणता विषय होता हे मला माहिती नाही, पण त्यावेळेला साखरे महाराजांचं जे प्रवचन झालं त्याच्यानंतर मग राजे महाराज उठले आणि म्हणाले की हे सगळं प्रवचन खूप छान झालं हो, ऐकतानाही खूप छान वाटलं, पण खरं सांगू का, आम्हाला त्यातलं काहीच कळलं नाही. एकही अक्षर कळलं नाही, पण तुम्ही जे काही बोलत होतात ते छान बोलत होतात. म्हणजे इथे त्याच्यावरती महाराजांनी, साखरे महाराजांनी असं त्यांना उत्तर दिलेलं आहे की काय आहे माहितीये का, आमची बैलगाडी बाहेरच इथं बांधली आहे देवळाच्या. ही जी बैलगाडी बांधली आहे त्याला 2 बैल पण जोडलेले आहेत. हे 2 बैल आहेत ना, ते सुद्धा या माझ्या प्रवचनाच्या वेळेला हजरच होते की, जागे आहेत ते अजून, त्यामुळे ते सुद्धा हजर आहेत, पण त्यांनाही काही कळलं नाही हो म्हणे. असं आहे. म्हणजे मोक्षाकरता हे जे जवळ बांधलेले बैलांसारखी आमची स्थिती आहे. माऊली आम्हाला हे सगळं सांगतीये. मोक्षाकरता जरी गाढव जरी आलं तरी त्याला सुद्धा सद्गुरू मोक्ष देतील. ते गाढव म्हणायला पाहिजे ना की सद्गुरू मला मोक्ष देण्याची कृपा करा, त्यासाठी तुम्ही सांगाल ते करायची माझी तयारी आहे. नुसतं म्हणून उपयोग नाही, ते केलं पण पाहिजे, कृतीत आणलं पाहिजे. आचरण सगळ्यात महत्वाचं आहे. त्यामुळे ते मग अशा वेळेला ते भेद करत नाहीत की हे गाढव आहे का, बैल आहे का, राजा आहे का, माणूस आहे, काहीच नाही. पण त्यांनी तो मागितला पाहिजे ना मोक्ष. समर्थ सुद्धा सांगतात आम्ही सद्गुरूकडे जातो आणि काय काय वेगळेच प्रश्न त्यांना विचारतो, मुलाला नोकरी लागेल का, नवऱ्याची बदली होईल का, काय वाटेल ते असले प्रश्न विचारतो. पण सद्गुरूसी काय पुसावे, फक्त 2च गोष्टी त्यांनी सांगितल्यात, मी कोण, देव कोण, एवढंच. आणि ते सोडून आम्ही सगळं विचारतो. तसंच सद्गुरूंकडे आम्ही मोक्ष मागायला कधीही जात नाही. आम्ही एवढे संसारात रमतो आणि आज उद्या जर सद्गुरू म्हणाले की तुम्हाला मोक्ष हवाय का, मी ताबडतोब द्यायला तयार आहे, तर आम्ही म्हणू अहो बाई आत्ता का नाही, ते अजून नातवाचं लग्न व्हायचंय, म्हणजे आम्ही त्याच्यातच गुंतलेले असतो. म्हणून त्यांनी असं म्हटलंय की हा सद्गुरू कसा आहे, द्रष्ट्याची या दर्शना पाढाऊ जो. पाढाऊ हाही शब्द आधीचा आहे, प्राकृत भाषेतला आहे. पाढाऊ म्हणजे मार्ग दाखवणारा. हा सद्गुरू मार्ग दाखवणारा आहे, पण त्या मार्गावरनं आम्हाला चालायचं आहे. तो मोक्ष द्यायला तयार आहे,
पण आम्ही मागितला तर देणार आहे आणि मागण्याची आमची तयारी असेल तर तो देणार आहे. मग तो आम्हाला नेऊन पण सोडेल तिथपर्यंत, एवढी खात्री माऊली आपल्याला देतात. परमार्थ मार्गातला हा सद्गुरू म्हणजे दीपस्तंभ आहे, कैवल्य देणे आहे, पूर्णतेला नेणारा असा हा पूर्णात पूर्णमिदम आहे, तात्विक दृष्ट्या परिपूर्ण असा आहे, ब्रह्मरूप आहे, गुरुरूप आहे, परमशिवरूप आहे. आणि म्हणून चौथ्या श्लोकामध्ये जे आधीचे आपण 5 बघितले त्याच्यात तयोस्तत्वाभिपत्तये असं हे अमूर्त शिवाचं जे रूप आहे त्याचं मूर्त रूप म्हणजे सद्गुरू आहेत. हे त्यांनी आपल्याला इथे सांगितलंय. मूर्ताकडून अमूर्ताकडे नेणारे असे सद्गुरू आहेत. शिवाच्या पलीकडे नेणारा, परमशिवापर्यंत नेणारा असा हा शिव आहे. शिव परमशिवापर्यंत नेणारा सद्गुरू आहे. परमशिव म्हणजे परब्रह्मच आहे. तो अवतरलाय आमच्यासाठी आणि हे जे शक्ती सहित जो शिव आहे ना, त्या शिवाच्या पर्यंतही तो आम्हाला नेतो आणि त्याचं पुढचं मार्गदर्शनही करतो. पण ते दर्शन मात्र आमचं आम्हाला घ्यायचं असतं. अशा पद्धतीने त्याचं वर्णन केलेलं आहे. असे हे सद्गुरू जे आहेत ते एकरूपत्वानीच नांदणारे आहेत. प्रकृती, पुरुष, परमशिव, सद्गुरू सगळे खरं म्हणजे एकच आहेत. एकरूपानीच नांदणारे आहेत आणि त्यांचं सामर्थ्यवान असे हे माझे सद्गुरू आहेत. हे सद्गुरू जे आहेत ते सामर्थ्यवान कसे आहेत? त्या सद्गुरूंना सुद्धा मी नमन करतोय. शिवसहित शक्तीला नमन करतोय, प्रकृती पुरुषाला नमन करतोय आणि हे सगळं त्या परमशिवापर्यंत जाणार आहे. कारण ते परमशिव जे आहेत तेही माझे सद्गुरूच आहेत आणि तेच माझे निवृत्तीनाथ आहेत. पण ते कसे आहेत? सामर्थ्याचे निबिके, जो शिवाचेही गुरुत्व जिंके, अशी 6वी ओवी अमृतानुभवामध्ये आहे. म्हणजे त्या सद्गुरू नुसता सद्गुरू नाही, नुसता मार्ग दाखवणारा नाही आहो, त्याच्याकडे सामर्थ्य सुद्धा पुष्कळ आहे. ते सामर्थ्य एवढं आहे की तो त्या शिवाला सुद्धा जिंकून टाकतो, एवढं सामर्थ्य त्याच्यामध्ये आहे. पण हा सद्गुरू त्या सामर्थ्याच्या उपाधीनी युक्त असला तरी त्या उपाधीमध्ये गुंतणारा नाही, असा तो निर्वृत्ती आहे, निवृत्ती आहे. ही उपाधी वगैरे आहे ना, ती त्याच्या मर्जीनुसार चालते. त्यामुळे या सद्गुरूचं वेगळेपण आहे. ते जे वेगळेपण आहे ते आपण उद्या बघूया. तोपर्यंत इथेच थांबूया. जय जय रघुवीर समर्थ. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी.